ऐनतपूर हरिहरनगर परिसराकरिता नवीन डीपी चा प्रस्ताव मंजूर होण्याचा मार्ग मोकळा। ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुकच्या सहकार्याने गावकऱ्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण होणार। ऐनतपूर हरिहरनगर दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रामगड ऐनतपूर हरिहरनगर येथील गावकऱ्यांची नवीन वितरण रोहित्र डीपी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची महत्त्वपूर्ण मागणी लवकरच पूर्ण होणार आहे। ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुकने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून डीपी बसवण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे। परमवीर शहीद अब्दुल हमीद सोशल फाउंडेशन आणि RKS न्यूजचे संपादक कासमभाई शेख यांनी या संदर्भात यापूर्वीच निवेदन दिले होते। आज दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी गावकऱ्यांच्या या मागणीला ग्रामपंचायतीचा मोठा पाठिंबा मिळाला। माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की नवीन डीपी साठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तातडीने पुरवले जाईल। डीपी च्या प्रस्तावावर पुढील कार्यवाही करण्यासाठी माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे आणि इतरांनी आज संबंधित अधिकाऱ्यांशी पुन्हा भेट घेतली। या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना ठोस आश्वासन दिले आहे। त्यांनी सांगितले की तुमचा प्रस्ताव उद्याच्या उद्याच ऑक्टोबर 28 वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल आणि शनिवारी नवीन कर्मचारी हजर झाल्यानंतर तुमचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल। या महत्त्वपूर्ण भेटीच्या वेळी माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे, माजी उपसरपंच मुस्ताकभाई शेख, परमवीर शहीद अब्दुल हमीद फाउंडेशनचे अध्यक्ष सलीमभाई शेख, मुज्जूभाई शेख, युवा नेते मोईनभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते अखिलभाई शेख, युवा उद्योजक रिजवानभाई शेख आणि RKS न्यूजचे संपादक पत्रकार शफीक सर यांची उपस्थिती होती। ग्रामपंचायतीच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि डीपी बसवण्याबाबत झालेल्या जलद हालचालींमुळे रामगड ऐनतपूर येथील गावकऱ्यांनी माजी उपसरपंच अभिषेक खंडागळे आणि मुस्ताकभाई शेख यांचे विशेष आभार मानले। गावात लवकरच नवीन डीपी बसून विजेच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला। रामगडच्या नव्या डीपीच्या संदर्भामध्ये आज आम्ही सगळ्यांनी वाणी साहेबांची या ठिकाणी बेलापूर उपविभागामध्ये भेट घेतली आणि या संदर्भातले कागदपत्र ग्रामपंचायतीमार्फत आधीच त्यांच्याकडे देण्यात आलेले होते। तर नवीन डीपीचा प्रस्ताव ते लगेच उद्या पाठवत आहेत आणि मग ग्रामपंचायतीच्या मार्फत त्याचा पाठपुरावा करून नवीन डीपी रामगड येथे लवकरात लवकर बसवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्या मार्फत आमच्या सगळ्यांचा राहील, जेणेकरून रामगडला पाणी पुरवठ्याच्या वेळेस किंवा इतर वेळेस डीपी ओव्हरलोड असल्यामुळं नागरिकांना जी काही अडचण सहन करावी लागते, नवीन डीपी बसवल्यानंतर ही कुठलीही अडचण नागरिकांना राहणार नाही आणि लवकरात लवकर डीपी बसवण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे।